एका गावामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक सर्व मंडळींनी काय केलं महाराज, वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला। सकाळी झाडं लावली, एक 10-12 झाडं त्यांनी ग्रामपंचायत पाशी लावली महाराज। 10-12 झाडं लावल्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला। सरपंच साहेब ग्रामसेवकांना म्हणले चला आता या गोष्टीवरती एक पार्टी होऊन जाऊ द्या। मग संध्याकाळी पार्टी करायची महाराज। आता 10 झाडं लावली महाराज। दुपारी एक बकरं आलं आणि त्या बकऱ्याने सर्व 10 झाडं महाराज खाऊन टाकली महाराज। आता संध्याकाळी पार्टी करता ज्या बकऱ्याने झाडं खाली तेच बकरं सरपंचाने खरेदी केलं महाराज आणि तेच बकरं कापून महाराज सरपंचांनी सर्वांनी खाल्लं। आता मला सांगा, ज्यांनी लावलं त्यांनी झाडासहित बकरं खाल्लं महाराज। तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं आपण भक्ती करतो, आपण भजन केलं ते तात्पुरत्या स्वरूपाचं असतं महाराज। म्हणून भक्ती कशी करावी तुकोबराय सांगतात, मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, काया वाचा मने या तीनही अर्थाने भगवंताला त्या ठिकाणी शरण जावे। महाराज, अनमोल असा देह तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला, परंतु या नरदेहाचं महत्व मात्र आपल्याला कळालेलं नाही। आणि या नरदेहाचं महत्व न कळाल्यामुळे जगद्गुरु तुकोबरायांनी ओळखलं की अरे इतक्या 84 लक्ष फेऱ्या घेऊन हा मनुष्य या ठिकाणी जन्माला आला, परंतु जन्माला आल्यानंतर त्याला या नरदेहाचं महत्व कळालं नाही। का कळालं नाही महाराज? की हा जन्माला येऊन त्या ठिकाणी भगवंताला शरण गेला नाही। म्हणून तुकोबराय मनोनिया शरण जावे सर्व भावे देवासी। तुम्ही म्हणाल महाराज तुकोबराय जागे करतात, याचा अर्थ तुकोबराय पण कधी काही झोपले होते का? हो महाराज, तुकोबराय सांगतात की आम्ही सुद्धा सावध नव्हतो महाराज। आम्ही सुद्धा या प्रपंचामध्ये त्या ठिकाणी अडकून पडलो होतो, परंतु काय केलं महाराज, आम्ही आमच्या जीवनामध्ये सावध झालो महाराज। सावध झालो हरीच्या आलो जागरणा, तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे, पळोनिया गेली झोप होते पाप आडते। तुकोबराय म्हणतात आमच्या जवळ जे पाप होतं ते सर्व काय झालं महाराज, या वैष्णवांच्या बेड्यामध्ये भगवंताच्या मेळ्यामध्ये त्या ठिकाणी निघून गेलं। म्हणून आम्ही काय आमच्या जीवनामध्ये सावध झालो महाराज। मग आता जो सावध आहे तोच दुसऱ्याला सावध करू शकतो महाराज। झोपलेला माणूस दुसऱ्याला सावध करू शकतो का महाराज? सावध करू शकत नाही, कारण तो झोपी गेलेला आहे। पण तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही सावध झालो महाराज। संत हे सदैव सावध असतात, ते तुम्हाला आम्हाला कायम जाग करत असतात, परंतु आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं महाराज। महाराज संत हे आपल्याला उपदेश करतात, सावध करतात। उपदेश संतांनी जीवाला करावं, जीवाने जीवाला उपदेश करू नाही। जीवाने देवाचा उपदेश त्या ठिकाणी ऐकावा, संतांचा उपदेश ऐकावा। जीव कुणालाही उपदेश करू शकत नाही। म्हणून तुकोबराय सांगतात बाबा हो, हा नरदेह प्राप्त झाला, हा तुम्हाला असाच प्राप्त झाला नाही। आमच्या संत जनाबाई महाराज त्या देखील सांगतात, सुंदर माझे जाते फिरते बहुते वो व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला। महाराज जनाबाई त्या जात्याला सुंदर म्हणत नाहीत, आपण शब्दशः अर्थ घेतला महाराज तर आपण म्हणतो जनाबाईचं जात हे सुंदर आहे, जनाबाईचं जात हे सुंदर आहे महाराज। मी देखील त्या ठिकाणी गोपाळपुऱ्याला गेलो आणि त्या ठिकाणी जनाबाईचा संसार पाहिला महाराज। त्या ठिकाणी ते जात फिरवण्याकरता 10 रुपये द्यावं लागतात त्यांना, आणि 10 रुपये दिल्यानंतर ते जात फिरवायला आपल्याला 1-2 फेरे फिरवायला देतात महाराज। मी म्हटलं बाबा एक काम करा, 50 रुपये घ्या, पण मला हे जात फिरू द्या म्हटलं। आता जात कसं होतं, मला असं वाटायचं महाराज सुंदर माझे जात आहे, जनाबाईचं जात हे सुंदर असायला, मग ते पाहण्याकरता मी गेलो होतो। तर महाराज जात आपल्या जात्यासारखंच आहे, परंतु त्याला वरती पितळाचं कवर आहे महाराज, पितळाचं कवर करून ते जात्याला अगदी सुंदर बनवलेलं आहे। मी म्हटलं हे जात सुंदर आहे का? जात सुंदरच आहे, परंतु शब्दशः अर्थ न कळता महाराज मी त्या अभंगाचा अर्थ समजावून घेतला, आणि त्यावेळी जनाबाई सांगतात महाराज, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते। जनाबाई महाराज सांगतात
हे सुंदरपण आहे ना, हे एक दिवस तरी जाणार आहे महाराज. जात सुंदर नाही महाराज, हा नरदेह एक तरी दिवस काय होणार आहे महाराज, जाणार आहे. बालपण अवस्था आहे, तारुण्यपण आहे आणि वृद्ध अवस्था आहे. म्हणून वृद्ध अवस्थेला गेल्यानंतर हे सुंदरपण निघून जाणार आहे. पहा ना महाराज, एखादं छोटं बाळ जर रस्त्याने चालला असेल तर लोक म्हणतात, बाळा इकडे रे एक छानशी पप्पी दे, आणि त्या मुलाची सर्वजण महाराज पप्पी घेतात. कारण मुलगा लहान आहे, गोंडस आहे दिसायला. परंतु मला सांगा, एखादा जर 80-90 वर्षाचा बाबा, त्याच्या तोंडावर खळग्या पडलेल्या आहेत, आणि तसा जर बाबा रोडने चालला तर महाराज कोण म्हणाल का, हो बाबा इकडे या, एखादी पप्पी देता का मला? कोण पप्पी मागन का बाबाकडे? तर नाही मागणार महाराज. कारण का, ते बाळ आहे म्हणून ते सुंदरपण त्या ठिकाणी निघून गेलं बाबांचं. बाबा आता जाण्याच्या बेतावरती आहेत. म्हणून महाराज सांगतात, सुंदर महाजे जाते ग फिरते बहुत. जनाबाई महाराज म्हणतात, हे सुंदरपण एक तरी दिवस माझं निघून जाणार आहे, एक तरी दिवस निघून जाणार. म्हणून मग काय करतात जनाबाई महाराज, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. त्या विठ्ठलाचा धावा करतात महाराज. कारण ह्या 84 लक्ष योनीमध्ये ह्या जीवाला फिरावं लागतं. ह्या जीवाला जनाबाई महाराज म्हणतात 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं. आणि हा फेरा चुकण्याकरता जनाबाई महाराज त्या भगवंताची भक्ती करतात, भगवंताचा दावा करतात. तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला उपदेश करतात. संत सर्व जगाला जीवांना उपदेश करतात, संत जीवाला उपदेश करतात महाराज. तसंच महाराज संतांनाही जागे करतात महाराज. संत संतांना जागे करतात. उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. महाराज संत देवाला देखील जागे करतात. संत देवाला देखील जागे करतात. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. अशा स्वरूपाने महाराज संत सदैव आपल्याला जाग करण्याचं काम करतात. म्हणून या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, मनवूनी शरण जावे सर्व भावे देवासी. महाराज पहिला प्रश्न पडतो की तुकोबाराय म्हणतात, मनोनी या शरण जावे सर्व भावे देवासी. आता सर्व भावे देवाशी शरण जावे, मग आता कुठल्या भावाने जायचं महाराज? तुम्ही म्हणाल आमच्याकडे तर अनेक भाऊ आहेत, त्याच्यामध्ये मावस भाऊ आहे, सक्का भाऊ आहे, चुलत भाऊ आहे, अनेक प्रकारचे मामे भाऊ आहे, आत्ते भाऊ आहे. तर तुकोबाराय म्हणतात, मनवूनी शरण जावे सर्व भावे देवासी. महाराज या भावाने शरण जायचं नाही, तुम्ही शब्दाचा अर्थ घेऊ ना. तुकोबाराय म्हणतात त्या भगवंताला शरण जायचं. कसं शरण जायचं महाराज? काया वाचा आणि मने या तीनही स्वरूपाने जर तुम्ही भगवंताला शरण गेलात तर पुढे परिणाम काय होईल महाराज? तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. तो भगवंत जर तुम्ही त्याला शरण गेले तर तुम्हाला या भवसागरातून, या भवनदीतून तो भगवंत काय करेल महाराज? तारून नेईल. तो तुमचा प्रवास सुखाचा करेल, तारून नेईल. मग काही लोकांनी विचारलं, ठीक आहे तुकोबाराय, आम्ही त्या देवाला शरण गेलो, देवाला शरण गेलो, ठीक आहे तुकोबाराय, देवाने आम्हाला त्याच्यामधून त्या ठिकाणी तारून नेलं पुढे, पण तो तारून का नेईल हा एक प्रश्न आहे. तो सर्वांनाच नेईल का, आम्हाला नेईल का? महाराज तुकोबाराय म्हणतात, जर तुम्ही त्या देवाला शरण गेले तर तुम्हाला तो भवसागरातून तारून नेईल. पुढे का नेईल महाराज? बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. तो भगवंत फार दयाळू आहे महाराज, फार प्रेमळ आहे. त्याच्यामुळे तो जे त्याला शरण जातात त्यांचं जन्म मरण, त्याचं निवारण तो भगवंत केल्याशिवाय राहत नाही. मग काही लोकांनी विचारलं, तुकोबाराय तुम्ही आम्हाला इतकं सांगता, याचा काय तुम्हाला अनुभव आहे का? अनुभव आहे अंगा ते ह्या जगा देत असे. तुकोबाराय म्हटले, मला अनुभव आहे महाराज या गोष्टीचा. आता लोकांनी प्रश्न केला, तुकोबाराय तुमचं आयुष्यमान आयुष्य 42 वर्षाचं, 42 वर्ष तुकोबाराय त्या ठिकाणी वैकुंठ गमनाला गेले. मग हा अनुभव घेण्याकरता महाराज तुम्ही इतक्या कमी काळामध्ये अनुभव घेतला कसा? तुकोबाराय सांगतात, बाबा हो आम्ही ह्याच काळामध्ये आहेत असं नाही महाराज. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. महाराज
तुकोबाराय या कलियुगामध्येच होते असं नाही महाराज. कृतायुगामध्ये तुकोबाराय कोण होते महाराज? हिरण्यकश्यपू आणि माता कयदूच्या पोटी सतत नारायण नाम जपणारे आमचे तुकोबाराय म्हणजे कोण होते महाराज? सांगता येईल का? भक्त प्रल्हाद महाराज. कृतायुगामध्ये तुकोबाराय भक्त प्रल्हाद होते. पुढे जाऊन राम अवतारामध्ये त्रेतायुगामध्ये माझे तुकोबाराय प्रभू रामांनी ज्या वालीचा वध केला महाराज, त्या वालीचा पुत्र अंगद अखंड राम नामाचा जप केला, ते देखील माझे तुकोबारायच होते महाराज. पुढे जाऊन महाराज द्वापार युगामध्ये उद्धवजे चल विदुरा घर जाए, अशा प्रकारे महाराज उद्धवजी सतत कृष्ण नाम जप केला महाराज, ते देखील माझ्या तुकोबारायांचाच अवतार होते. पुढे जाऊन महाराज कलियुगामध्ये चौयुगांचा भक्त अशा स्वरूपाने महाराज माझे तुकोबाराय नामदेव महाराजांच्या अवतारामध्ये देखील होते. आणि पुढे जाऊन शतकोटी अभंग पूर्ण करण्याकरता पुन्हा तुकोबाराय या कलियुगामध्ये मृत्यू लोकांमध्ये मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, भवता पश्रमी दुःखे निवमुद्या. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो महाराज. तुकोबाराय सांगतात आमचा अनुभव कसा आहे, अगदी दांडगा आहे महाराज, अगदी दांडगा. तुकोबारायने इतका अनुभव तुकोबाराय सांगतात की हा 42 वर्षाचा कालावधीमध्ये तुकोबारायांचा अनुभव नाही महाराज. तुकोबारायांचा अनुभव हा अनंत काळाचा आहे, तुकोबारायांचा अनुभव. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे साक्ष आले तरीच केले प्रगट. तुकोबारायांना लोक विचारतात तुकोबाराय आम्हाला कळालं भगवंताला शरण जावे, सर्व भावाने जावे, कायेने जावे, वाचेने जावे, मनाने जावे. पण महाराज तुम्ही सांगाल का कायेने कसं काय शरण जाता येतं ते? महाराज कायाने शरण जाणे म्हणजे काया म्हणजे तन, काया म्हणजे शरीर, काया म्हणजे देह, आणि या शरीराने त्या भगवंताला शरण झाले. तर महाराज काय करू शकता तुम्ही? भगवंताने आपल्याला हा नरदेह दिला, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय, जेने तो जोडीसी नारायण नासे जीवपन भवगा. दिली महाराज. मग काय करायचं? येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम हेची मज प्रेम देई देवा, डोळे भरून या पाहिन तुझे मुख हेची मज सुख देही देवा, कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती हेची मज विश्रांती देई देवा, वाहे रंगी टाळे नाचे न उदास हेची देई हाता पाया सुख. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही काय या ठिकाणी काकडा म्हणायला सुरुवात केली का? नाही महाराज. तुकोबारायांनी आपल्या ह्या नरदेहाला भगवंत चरणाकडे वळवलं महाराज. तुका म्हणे माझा सकळ देह भाव अनेक नको ठाव चिंतू यासी. म्हणून या अभंगाप्रमाणे तुकोबाराय सांगतात या देहाने काय करायचं महाराज? त्या भगवंताला शरण जायचं. जोपर्यंत हे हातपाय चांगले आहेत, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे, तव तू आपुले सोहित पाहे
तीर्थयात्रे जाये चुकू नको. महाराज म्हणतात जोपर्यंत हे नरदेह शरीर चांगलं आहे तोपर्यंत काय करा महाराज, त्या भगवंताला शरण जावा, तीर्थयात्रा करा, हा देह भगवंत कारणे त्या ठिकाणी खर्च करा. महाराज महाराज आम्हाला कायेने कळालं, पण वाचेने भगवंताला कसं शरण जायचं महाराज. तुकोबरायांच्या जीवन काळाचा विषय घ्या महाराज. तुकोबराय रोज गावामध्ये भजन करायचे. तुकोबराय लोक म्हणायचे, ओ तुकोबराय तुमच्यामुळे आम्हाला झोप येत नाही. तुकोबराय म्हणायचे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. तुकोबराय म्हणतात, अहो मी काय करू, मला कळतंय की माझ्या भजनामुळे तुम्हाला त्रास होतोय. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. माझ्या वाचेनं त्या रामनामाचा छंद घेतला महाराज. पूर्णतः आता त्या रामनामाच्या छंदामध्ये माझी वाचा त्या ठिकाणी बुडून गेली महाराज. तुकोबराय म्हणतात आता काय करावं. शेवटी तुकोबरायांनी महाराज आपलं भजन त्या ठिकाणी भंडाऱ्या डोंगरावरती हलवलं. भामचंद्र डोंगरावरती तुकोबरायांनी जाऊन भजन करावं महाराज. आणि मग महाराज तुकोबराय म्हणतात की जर वाचेने आपला छंद घेतला महाराज, आजही पहा मंदिरात जर भजन चालू असेल ना महाराज, तर त्या ठिकाणी आवर्जून पाहण्यासाठी कोणी जात नाही, ऐकण्यासाठी कोणी जात नाही. पण रस्त्यावर जर थोडी भांडणं होऊ द्या महाराज, लोक एकामेकीच्या अंगावर तुटून पडतात भांडणं पाहण्यासाठी. परंतु मंदिरामध्ये भजन ऐकण्यासाठी, भजन पाहण्यासाठी कोणी जात नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात की या नामाचा छंद जो लागला माझ्या वाचेला, त्याच्यामुळे काय झालं, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. महाराज फक्त तुकोबरायांच्या वाचेला छंद लागला का, अनेकांच्या वाचेला छंद लागला महाराज. संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, नरहरी सोनार हरीचा दास, भजन करी तो रात्रंदिवस, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. अशा स्वरूपाने महाराज संतांच्या वाचेला रामनामाचा, कृष्णनामाचा छंद लागला. म्हणून संत वाचेने देखील भगवंताला शरण गेले, कायेने शरण गेले, वाचेने शरण गेले. आता राहिलं महाराज मनाने देखील त्या ठिकाणी शरण जावे. पंढरपूर क्षेत्रामध्ये मंगळवेढा या ठिकाणी श्यामा नायकीन नावाची एक नर्तकी राहायची महाराज. श्यामा नायकीन म्हणजे नर्तकी, एखाद्या राजवाड्यामध्ये नाचकाम करायचं, एखाद्या धनाढ्य व्यक्तीच्या समोर नाचकाम करायचं, त्यातून जो येणारा पैसा आहे त्याच्यावरती आपला त्या ठिकाणी व्यवसाय तिचा चालायचा महाराज. आणि अशा स्वरूपाने तिला एक लहानशी मुलगी होती महाराज. आता आई नर्तकी आहे महाराज, परंतु मुलगी भगवत भक्त होती, सतत हरिनाम करणारी भगवत भक्त. परंतु आईला असं वाटायचं मुलगी आता उपवर झाली, तिचं लग्न करावं. परंतु मुलगी काही लग्नाला तयार होईना. सतत कृष्णनाम विठ्ठल नाम जपणारी ती मुलगी अनेक राजे महाराजे तिला मागणी घालत असत, मात्र ती त्याला नकार देत होती. पुढे जाऊन महाराज अशीच पंढरपूरला दिंडी चालली होती, मंगळवेढा ते पंढरपूर. आणि दिंडी चालली असताना तिने विचारलं, वारकरी बाबा दिंडी कुठे चालली आहे? वारकरी म्हणले, ही दिंडी आता पंढरपूरला चालली आहे, मी येऊ का? वारकरी म्हटले, चल बाई, तुझी इच्छा आहे पांडुरंगाला भेटण्याची. आणि त्या दिंडीमध्ये ती मुलगी महाराज त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये गेली. आता पंढरपुरामध्ये गेले त्यावेळी आपल्या या महाराष्ट्रावरती, भारतावरती यवनांची सत्ता होती महाराज. आणि बेदरचा बादशाह हे पंढरपुराचं कार्यक्षेत्र पाहत होता. पंढरपूरचं कार्यक्षेत्र बेदरचा बादशाह त्या काळामध्ये पाहत होता. आणि श्यामा नायकीन आणि तिची मुलगी ही या पंढरपुरामध्ये आहे आणि तिला आपली दासी बनवावी म्हणून राजाने काय केलं महाराज, आपले सैनिक त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये पाठवले. सैनिक पंढरपूरमध्ये पाठवले आणि त्या मुलीला निरोप दिला, हे बघ तुला बेदरच्या बादशाने मागणी घातलेली आहे, तुला त्याला शरण जायला हवं. परंतु ती मुलगी म्हटली, मी माझ्या कृष्णाशिवाय, मी माझ्या पांडुरंगाशिवाय कुणालाही शरण जाणार नाही. परंतु सैनिकांनी महाराज दबाव टाकला,
नसल तर तुला ओढत नेण्यात येईल महाराज. आता नाईलाज झाला महाराज. आणि ती मुलगी महाराज पंढरपूरच्या महाद्वारामध्ये गेली आणि पांडुरंगाच्या चरणाजवळ महाराज त्या ठिकाणी नतमस्तक झाली आणि पांडुरंगाचा धावा केला. शरीराने पांडुरंगाला त्या ठिकाणी नतमस्तक झाली, कायेने झाली, वाचने झाली आणि महाराज त्याच ठिकाणी तिची प्राणज्योत मालवली आणि ती पांडुरंगामध्ये विलीन झाली. अशी एक भगवत भक्त आपल्या या भागामध्ये होऊन गेली, पंढरपूर क्षेत्रात होऊन गेली. तिचं नाव महाराज कान्होपात्रा. अशी श्रेष्ठ भगवत भक्त जी भगवंताला काया वाचा मनाने शरण गेली. महाराज या शास्त्रामध्ये आपल्याला अनेक दृष्टांत देता येतील. पहा ना, सावताबाबांचा विषय घ्या. सावताबाबा पंढरपूरला जास्त प्रमाणात जात नव्हते महाराज. सुंदर असा आपला मळा आणि त्या मळ्यामध्ये ते काम करता करता भगवंताला पाहिजे. रोपामध्ये त्या ठिकाणी विठ्ठलाला पाहावं, जोजोळ वाहणाऱ्या पाण्याला देखील सावताबाबांनी विठ्ठल मानावं. आपली शेती म्हणजेच साक्षात त्या ठिकाणी भगवंताचा वास आहे, भगवंत त्या ठिकाणी रहिवास करतात असं सावताबाबांनी मानावं महाराज. परंतु त्या भगवंताला त्या ठिकाणी सावताबाबांचा मळा आवडावा आणि भगवंताने पंढरपूर सोडून लपण्याकरता सावताबाबांच्या मळ्यामध्ये यावं. ही काय आहे महाराज? ही सावताबाबांनी त्या ठिकाणी भगवंताला केलेली शरणागती आहे. म्हणून मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी. तुकोबाराय सांगतात बाबांनो, कायेने वाचने मनाने. आता मनाने कसं शरण जायचं महाराज? हे मन चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. अशा स्वरूपाने महाराज काया वाचा मनाने तुम्ही काय करा? त्या भगवंताला शरण जावा. या अभंगाच्या मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण महाराज तुकोबाराय आदी संतांनी सांगितलं मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी. महाराज संत आरडून वरडून सांगतात महाराज, हंकोरोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. किंवा महाराज सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि महाराज आमचे एकनाथ बाबा तर सांगतात महाराज, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सरत सेवती बा कळ बांधून नेईल, सरत सेवती बा, सरत सेवती बा कळ बांधून नेईल, सरत सेवती बा. बोली तो देखा पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी, बोली तो देखा पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी,
महाराज एकनाथ बाबा म्हणतात, हे जरे नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरे नाही कळलं सरते सरते बा काळ उडीत येईल, सरते सरते बा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, पिंगळा महाद्वार महाद्वारी. महाराज या पिंगळा प्रकरणातून भारुड प्रकरणातून एकनाथ महाराज सांगतात, बाबांनो आता जर तुम्हाला नाही कळलं ना महाराज, ज्यावेळी काळ तुम्हाला बांधून नेईल त्यावेळी तुम्ही काय होसाल, जागे होसाल. म्हणून आता जागे व्हा. मनवूनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. महाराज सांगतात ही भवसागर तारून जाण्याकरता ही भव नदी, भव म्हणजे महा मोठी नदी. आता गरुड पुराणामध्ये अंतकाळामध्ये जो आपला प्रवास होतो महाराज, जीवाचा प्रवास होतो, त्याच्यामध्ये वैतरणी नावाची नदी सांगितली. आणि या वैतरणी नावाच्या नदीतून जो आपला प्रवास होतो, फार महाराज खडतर प्रवास. जीवाने जितकी काही पाप केले असतील महाराज, तिथं मात्र त्याला दंडित करत करत पुढचा प्रवास करावा लागतो. म्हणून हे सर्व टाळण्याकरता महाराज सांगतात, मनवूनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. पुढे जाऊन महाराज सांगतात, तो देव फार कृपावंत आहे, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. देव कसा आहे महाराज, करुणावंत आहे, प्रेमळ आहे. आता ह्या भगवंताने महाराज जे त्याला शरण गेले त्यांची भगवंत स्वतः कामे करतो. भगवंत स्वतः भक्ताची कामे करतो. उच नीच काही नेने भगवंत दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगो लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शिले विनी. सज्जन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्या बुरकुल. महाराज चोखोबराय नावाचे एक संत पंढरपुरामध्ये, तेही मंगळवेड्याचेच महाराज संत चोखोबराय. आता पत्नी बाळंतन होणार महाराज, चोखोबरायांची पत्नी बाळंतन होणार. पत्नीने सांगितलं, अहो तुमच्या बहिणीला बोलावून घ्या, आता या ठिकाणी प्रसूतीची वेळ जवळ येत चाललेली आहे. चोखोबराय म्हटले, असा जातो आणि ताईला निरोप देऊन पुन्हा घरी येतो. चोखोबराय शेवटी महाराज भजनामध्ये गेले, समाधी लागली महाराज. तिकडं चोखोबराय विठ्ठल विठ्ठल करत भजन करत बसले. घरचा विसर पडला महाराज. आता घरचा विसर पडला, इकडं प्रसूती जवळ आली. त्यांच्या पत्नीला वेदना होऊ लागल्या, कळा होऊ लागल्या महाराज. आता ही काळजी भगवंताला पडली महाराज. झाला शारंधर चोखोबाची बहीण, झाला शारंधर वैनी उघडादार हाका माझी. ओ वैनी उघडादार हाका शारंधर चोखोबाची बहीण झाला शारंधर. 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 हाका मारी. ओ वैनी उघडादार हाका मारी.
चोखोबराय तिकडं भजनामध्ये दंग झाले आणि इकडं चोखोबरायांच्या पत्नीला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या महाराज. परंतु काळजी भगवंताला पडली की अरे माझा भक्त त्या ठिकाणी भजनामध्ये समाधिस्थ झालेला आहे आणि असा प्रसंग त्याच्यावरती ओढवला महाराज. स्वतः देव चोखोबरायांची बहीण निर्मला नावाने त्या ठिकाणी चोखोबरायांच्या घरी आले महाराज. चोखोबाची बहीण झाला शारंग धरू वहिनी उघडा दार हाका मारी आणि वहिनी अगं दार उघड असे आवाज त्या ठिकाणी चोखोबराय देवाने साक्षात चोखोबरायांच्या पत्नीला दिला. आवाज दिल्यानंतर चोखोबरायांची पत्नी म्हणले ताई साहेब तुम्ही आलात बरं झालं, आता प्रसूतीची वेळ जवळच आलेली आहे. आणि महाराज चोखोबरायांची पत्नी त्या ठिकाणी बाळंत झाली. परंतु बाळंतपणाचं सर्व जे काही काम असतं महाराज ते माझ्या भगवंतांनी करावं. भगवंत आपल्या भक्ताची सर्व कामे करतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपुना पासी न्यावे मागे पुढे उभा राहे सांभाळी आलिया आघात. महाराज भगवंताने अनेकाचे काम केले. अर्जुनाची घोडी धुतली, अर्जुनाच्या पुढे राहून अर्जुनाचं रक्षण केलं आणि द्रौपदीच्या मागे राहून द्रौपदीचं रक्षण केलं महाराज. म्हणून जे अनन्य भावाने भगवंताला शरण जातात भगवंत त्यांचं सर्वस्व त्या ठिकाणी आपलंसं करून घेतो. महाराज सांगतात तो कसा आहे बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. मग महाराज प्रश्न असा पडतो की आम्ही जर सर्व भावाने शरण गेलो महाराज तर आमच्या जी कर्मगती आहे ती महाराज चुकेल का? हा प्रश्न पडला महाराज तुकोबारायला. तुकोबाराय म्हटले कर्मगती मात्र तुमची चुकवता येत नाही, कारण भगवंताला सुद्धा कर्मगती चुकवण्याचा अधिकार नाही महाराज. कर्मगती ही प्रत्येकाला भोगावीच लागते. अंतकाळी जाता जाता तुकोबारायांना लोकांनी प्रश्न केला, तुकोबाराय अहो जाता जाता काहीतरी आशीर्वाद द्या. तुकोबाराय वैकुंठ गमनाला निघाले. लोकांना तुकोबारायांनी विचारलं अहो येता का? मी चाललो वैकुंठाला. लोक म्हणायचे तुकोबाराय खुळपट आहेत, वैकुंठाला कोण जातं का? लोक तुकोबारायांकडे लक्ष देत नव्हते. पण ज्यावेळी लोकांना कळालं तुकोबाराय वैकुंठाला खरंच चाललेले आहेत, देव त्यांना नेण्याकरता आलेला आहे, आणि त्यावेळी महाराज तुकोबारायांना लोक विचारतात तुकोबाराय जाता जाता काहीतरी आशीर्वाद द्याल काय? तुकोबारायांनी लोकांना आशीर्वाद दिला. महाराज काय आशीर्वाद दिला? तुमचा चांगला बंगला होईल, तुम्हाला चांगली संपत्ती मिळेल, असा आशीर्वाद तुकोबारायांनी दिला नाही. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. महाराज जे तुमचं कर्म आहे, जे तुम्ही नीतीने वागला धर्माने वागला तेच तुमच्याबरोबर येईल आणि तोच आशीर्वाद तुम्हाला आहे. म्हणून तुकोबारायांनी देखील सांगितलं कर्मामध्ये देवाला देखील बदल करता येत नाही. मग महाराज शरण गेलो तर देव आपल्या कर्मामध्ये बदल करत नाही, मग देव नक्की करतो काय महाराज? हा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो. मग देव नक्की करतो काय? तर महाराज सांगतात देव काय करतो महाराज? तुमचा जन्म मरणाचा फेरा चुकवतो. कर्म प्रत्येकाला भोगावंच लागतं महाराज. कर्म देवाच्या बापाला देखील चुकलं नाही. राजा दशरथाला देखील पुत्रवियोगाने मरावं लागलं महाराज. म्हणून कर्म कुणालाही चुकत नाही. मग आम्ही या ठिकाणी शरण गेलो महाराज. मग आता आम्हाला सांगा, जर आमचं कर्म चुकत नसेल, हे जे दुःख आहे, हे जे आमच्या जीवनामध्ये अतोनात असं रोजचं दुःख आहे, हे जाण्याकरता आम्हाला काय करावं लागेल महाराज? आणि त्यावेळी सांगतात महाराज मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी. तुम्ही त्या देवाला शरण जा. आता बघा लोक काय करतात, संसारामध्ये जर दुःख असेल प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे महाराज, परंतु सुख प्राप्त होत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला किंवा संसार दुःख मुळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसारातलं दुःख अनेक संतांनी वर्णन केलं. संसारातलं दुःख अनेक संतांनी वर्णन केलं महाराज. परंतु संसारातलं दुःख हे न जाण्यासारखं आहे, कारण दुःखाचं मूळच संसार आहे महाराज. दुःखाचं मूळ हा संसार आहे, परंतु संसारामध्ये सुख शोधतो आपण. तुकोबारांनी ओळखलं संसारामध्ये सुख नाही. माझ्या नाथबाबांनी देखील सांगितलं महाराज या संसारामध्ये सुख नाही, आणि ही व्यथा नाथबाबांनी मांडली आपल्या भारुडाद्वारे महाराज. नाथबाबांनी
भारुडातून संसाराची व्यथा मांडली. दादला न लगे बाई मला नवरा न लगे बाई. हा महाराज सांगतात दादला न लगे बाई मला नवरा न लगे बाई. लोकांनी विचारलं महाराज काय झालं असं, इतका छान संसार चालला तुम्ही म्हणता मला नवरा नको. आणि मग महाराज एकनाथ महाराज वर्णन करतात मोडके से घर तुटके से छप्पर देवाला देवघर नाही. पुढे जाऊन संसाराची व्यथा सांगत असताना नाथ बाबा वर्णन करतात फाटकेच लुगडे तुटकीच चोळी शिवायला नवरा नाही. आंबाड्याची भाजी जोंधळ्याची भाकरी वर तेलाची धारच नाही. संसारात महाराज व्यथाच व्यथा आहे, दुःखच दुःख आहे. संसार कधीही केल्या पूर्ण होत नाही आणि परमार्थ ठरवलाच तर महाराज अपूर्ण राहत नाही. जर आपण मनाने ठरवलंच की संसार करायचा, म्हणून नाथबाबा म्हणतात एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही. दादला न लगे बाई महाराज सांगतात की संसार किती केल्या पूर्ण होत नाही आणि परमार्थ ठरवला तर अपूर्ण राहत नाही. म्हणून तुम्ही म्हणाल महाराज भगवंताने आम्हाला सांसारिक वस्तू द्याव्यात मग आम्ही भगवंताला शरण जाऊ, पण असं चालत नाही महाराज. भगवंताला सांसारिक गोष्टी तुमच्या कर्मगतीशी काही संबंध नसतो, परंतु तुमचं पुढील जी गती आहे जीवगती आहे आपण गेल्यानंतर तिथं मात्र भगवंता आपल्याला त्या ठिकाणी महाराज या भवसागरातून तारून. कारण जर या जन्मामध्ये आपण जर महाराज आपल्या जीवनामध्ये आपण त्या भगवंताला शरण गेलो नाही महाराज तर महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. हा जन्म महाराज आपला वाया जाईल. आणि मग आपल्याला तुकोबाराय सारख्यांना विचार पडला महाराज काय जन्मा येवोनिया केली म्या जोडी हाच घडोघडी चिंता येतो आठो. तुकोबाराय सारख्या महात्म्यांना विचार पडला महाराज तर तुमचं आमचं काय महाराज. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला वाटतं आपण भजन करतो, आपल्याला वाटतं आपण भक्ती करतो, परंतु ती भगवंतापर्यंत जातेच असं नाही. ती भक्ती आपल्याच करता होते, ती भगवंतापर्यंत पोहोचत नाही महाराज. एक उदाहरण सांगतो. एका गावामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक सर्व मंडळींनी काय केलं महाराज वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला. आता वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला महाराज. सकाळी झाडं लावली, एक 10-12 झाडं त्यांनी ग्रामपंचायत पाशी लावली महाराज. 10-12 झाडं लावल्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. सरपंच साहेब ग्रामसेवकांना म्हणले चला आता या गोष्टीवरती एक पार्टी होऊन जाऊ द्या. मग संध्याकाळी पार्टी करायची महाराज. आता 10 झाडं लावली महाराज. दुपारी एक बकरं आलं आणि त्या बकऱ्याने सर्व 10 झाडं महाराज खाऊन टाकली महाराज. आता संध्याकाळी पार्टी करता ज्या बकऱ्याने झाडं खाली तेच बकरं सरपंचाने खरेदी केलं महाराज. आता तेच बकरं सरपंचाने खरेदी केलं आणि तेच बकरं कापून महाराज सरपंचांनी सर्वांनी खाल्लं. आता मला सांगा झाडं लावली कोणी? ज्यांनी लावलं त्यांनी झाडासहित बकरं खाल्लं महाराज. तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं आपण भक्ती करतो, परंतु महाराज भक्ती एक कठीण सुळावरील पोळी महाराज. भक्ती कठीण आहे, इतक्या सोप्या सोपी नाही महाराज. आपण भजन केलं ते तात्पुरत्या स्वरूपाचं असतं महाराज. म्हणून भक्ती कशी करावी तुकोबाराय सांगतात मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी काया वाचा मने. या तीनही अर्थाने भगवंताला त्या ठिकाणी शरण जावे हे तुकोबाराय सांगतात. आणि अशा प्रकारे शरण गेल्यानंतर बहु आये करुणावंत अनंत हे नाम जा विठोबा. Kubar
शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तुका मने साक्ष आले तरी केले प्रगट। हा देहच आपल्याला भगवंताने भजना कर देवे दिला देह भजना गोमटा हा भजन गोमटा देह आहे महाराज। म्हणून सर्वांनी या भजनाचा या ठिकाणी सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीने भजनी मंडळाच्या वतीने संयोजकांच्या वतीने आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। आणि महाराज या ठिकाणी माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देतो।